Hello, dear students. Today we are going to learn an interesting topic from your environmental studies textbook, and that is lesson number 19, My School. मुलांनो, तुम्ही शाळेत जाता. तुम्हाला शाळेत जायला खूप आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की ही शाळा कशी तयार झाली? आपण सगळे शाळेत कसे काय जायला लागलो? या शाळांची निर्मिती करण्यासाठी कोणाकोणाचे योगदान आहे? फार पूर्वीच्या काळी शाळा कशा होत्या? पूर्वीच्या काळी लोकांना शिक्षण कसे घ्यावे लागत असे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेसनमध्ये शिकायला मिळणार आहेत. So, let's start our lesson number 19, My School. Surekha and Mihir woke up earlier than usual. सुरेखा आणि मिहीर रोजच्यापेक्षा लवकर उठले. They began to get dressed without their parents' help. आणि आईवडिलांच्या मदतीशिवाय, आईवडिलांची मदत न घेता त्यांनी पटपाट ते आवरायला लागलेले आहेत. They were in a hurry to get to school. आणि ते आता खूप घाईत आहेत शाळेमध्ये जाण्यासाठी. Mother asked. आईने विचारले, सुरेखा, why are you in such a hurry today? सुरेखा, काय ग, आज तू एवढी घाई का करत आहेस? सुरेखा रिप्लाइड. मग सुरेखाने काय उत्तर दिलं? टुडे इज द बर्थडे ऑफ माय स्कूल. आज माझ्या स्कूलचा बर्थडे आहे. वी विल गेट स्वीट्स टुडे. आम्हाला आज स्कूलमधून खाऊ मिळणार आहे. स्वीट्स म्हणजे काय? तर खाऊ. आम्हाला आज स्कूलमधून खाऊ मिळणार आहे. वी क्लीन्ड आवर क्लासरूम यस्टरडे. आम्ही कालच आमचा क्लासरूम क्लीन केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे. टुडे देअर इज अ क्लास क्लीनलीनेस अँड डेकोरेशन कॉम्पिटिशन. आणि आज आमच्या स्कूलमध्ये क्लासचं क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता आणि सजावट, डेकोरेशन म्हणजे काय तर सजावट, याचं कॉम्पिटिशन स्पर्धा आहे. आय लाईक माय स्कूल व्हेरी मच. मला माझी शाळा खूप आवडते. फादर सेड. मिहीर, वी डिडंट हॅव एनिथिंग लाईक दिस इन आवर टाईम. मग आता मिहीरचे बाबा मिहीरला म्हणाले की आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आमच्या वेळी हे असं काही नव्हतं. मिहीर रिप्लाइड, डॅडी, जस्ट ॲज वी सेलिब्रेट माय बर्थडे ॲट होम, इन द स्कूल वी सेलिब्रेट आवर स्कूल्स बर्थडे. मग आता मिहीरने बाबांना काय उत्तर दिलं की बाबा, जसा आपण माझा बर्थडे सेलिब्रेट करतो की नाही घरी, तसंच आम्ही आमच्या स्कूलचा बर्थडे सेलिब्रेट करतो स्कूलमध्ये. माय स्कूल रँक्स फर्स्ट इन स्पोर्ट्स अँड व्हेरियस अदर कॉम्पिटिशन्स. माझ्या शाळेचा पहिला नंबर येत असतो स्पोर्ट्समध्ये आणि इतर कॉम्पिटिशन्समध्ये. वी होल्ड इलेक्युशन अँड स्पोर्ट्स कॉम्पिटिशन विदिन द स्कूल टू. इलेक्युशन म्हणजे वक्तृत्व. तर आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा होतात, खेळांच्या स्पर्धा घेतात. डॅडी, आय लाईक वर्किंग ऑन द प्रोजेक्ट्स, गोईंग ऑन ट्रिप्स अँड टेकिंग पार्ट इन गेट टुगेदर. मिहीर आता काय सांगतोय बाबांना की बाबा, मला प्रकल्प पूर्ण करायला आवडतात, प्रोजेक्ट्स कंप्लीट करायला आवडतात, आणि पिकनिकला जायला आवडतं, आणि अजून स्नेहसंमेलनात म्हणजेच गेट टुगेदर तिथे जायला आवडतं. या सगळ्या गोष्टी मी खूप आवडीने करतो. नाव कॅन यू टेल चिल्ड्रन, वेन वॉज युअर स्कूल एस्टॅब्लिश्ड? एस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापना होणे. तर तुमच्या स्कूलची स्थापना कधी झाली? सेकंड क्वेश्चन, हाऊ डू यू सेलिब्रेट द फाउंडेशन डे ऑफ युअर स्कूल? आणि तुम्ही तुमच्या शाळेचा हा फाउंडेशन डे कसा साजरा करता? म्हणजेच जसा आत्ता आपण पाहिला सुरेखा आणि मिहीर यांच्या स्कूलचा बर्थडे होता आणि त्यामुळे ते किती एक्सायटेड होते. त्यासाठी त्यांनी काय काय केलेलं होतं? त्यांनी त्यांचा क्लासरूम स्वच्छ केलेला होता आणि कॉम्पिटिशन्स ठेवलेले होते. तर तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये हा तुमचा जो स्कूलचा फाउंडेशन डे आहे तो कसा सेलिब्रेट करता? व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर स्कूल? तुम्हाला तुमच्या शाळेतलं काय आवडतं? तुमच्या शाळेतील कोणत्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतात? डू यू नो चिल्ड्रन, in the olden days in our country, students used to go to their teacher's house to receive education. They lived there for a few years and completed their education. मुलांनो, फार फार पूर्वी आपल्या देशामध्ये विद्यार्थ्यांना, स्टुडंट्स मीन्स
विद्यार्थ्यांना त्यांच्या टीचर्सच्या घरी जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं. फॉर एक्झाम्पल, आता इथे या पिक्चरमध्ये हे टीचर आहेत. यांच्या घरी हे सगळे स्टुडंट्स आलेले आहेत आणि तिथे राहून ते शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग ते त्यांच्या घरी जाणार. सो अशी शिक्षण पद्धती ही आपल्या देशामध्ये फार फार पूर्वी होती. इन द लेटर पिरियड अ टीचर अँड स्टुडंट्स ऑफ डिफरंट एजेस केम टुगेदर. आणि नंतर थोड्या काळानंतरनं एक टीचर असायचे आणि ते टीचर वेगवेगळ्या एज ग्रुपमधल्या मुलांना एकत्र शिकवायचे. द टीचर वुड दॅन टीच द स्टुडंट्स. आणि मग टीचर त्यांना शिकवायचे. स्टुडंट्स ट्रेस्ड लेटर्स अँड नंबर्स ऑन द ग्राउंड. आणि मग स्टुडंट्स काय करायचे, जमिनीवर अक्षरं अंक गिरवायचे. लेटर्स अँड नंबर्स जमिनीवर गिरवायचे. इन दिस पिरियड, यावेळी अपॉर्च्युनिटीज फॉर गर्ल्स एज्युकेशन व व्हेरी रेअर. आणि या काळामध्ये मुलींच्या शिक्षणाचं जे अपॉर्च्युनिटीज होत्या त्या खूपच रेअर होत्या. वेन द ब्रिटिश इंट्रोड्यूस्ड द प्रेझेंट स्कूल सिस्टीम, महात्मा फुले अँड क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बिगॅन इन पुणे टू एज्युकेट गर्ल्स. मुलांनो, फार पूर्वी मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था ही अत्यंत दुर्मिळ होती. म्हणजे तेव्हा मुलींना शिकवलंच जात नव्हतं. इंग्रजांनी शाळा पद्धती चालू केल्या आणि त्यानंतरनं मग महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातून मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. चेंजेस इन स्कूल. मुलांनो, फार पूर्वीच्या शाळा, मग त्यानंतरच्या शाळा, मग आत्ताच्या शाळा यामध्ये बदल होत गेलेला. अर्लियर स्कूल्स वर हेल्ड इन एव्हरी टाउन अँड विलेज. पूर्वी गावागावांमध्ये शाळा भरायच्या. इन विलेजेस स्टुडंट्स गॅदर्ड अंडर अ लार्ज बॅनियन ट्री or in a shady place where one teacher taught students of different ages. बॅनियन ट्री म्हणजे काय, वडाचं झाड. खूप मोठं असतं वडाचं झाड आणि ते छान सावली देतं. तर अशा सावली देणाऱ्या जागेवर किंवा वडाच्या झाडाखाली सगळे विद्यार्थी जमायचे आणि एकच शिक्षक या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. आणि हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या वयोगटातील असायचे. म्हणजेच डिफरंट एज ग्रुपचे असायचे हे सगळे मुलं आणि त्या सगळ्या मुलांना एकच टीचर शिकवायची. दे वर टॉट रीडिंग, रायटिंग अँड सिम्पल अर्थमॅटिक. आणि या सगळ्या मुलांना रीडिंग शिकवलं जायचं, रायटिंग शिकवलं जायचं आणि सिम्पल अर्थमॅटिक म्हणजे काय, तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, सिम्पल ॲडिशन, सिम्पल सबट्रॅक्शन अशा प्रकारचं त्यांना सगळं ज्ञान दिलं जायचं, नॉलेज दिलं जायचं. When the British came to India, they introduced the modern school system. आणि ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी मॉडर्न स्कूल सिस्टीम चालू केली. Our people realized that there can be no progress without education. आणि आपल्या भारतामधील जे लोक होते त्यांना आता जाणीव झाली की शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊच शकत नाही. People began to come forward to send their children to school. आणि लोक पुढे यायला लागले आणि आपापल्या मुलांना शाळांमध्ये पाठवायला लागले. दिस इज हाव द प्रेझेंट डे स्कूल्स वर फॉर्म्ड. आणि अशाच प्रकारे आत्ताच्या ज्या स्कूल्स आहेत, ज्या स्कूल्समध्ये तुम्ही जाता त्या स्कूल्स तयार झाल्या. बघितलं मुलांनो, फार पूर्वी आपल्या इथे शिक्षणाला फारसं महत्त्व नव्हतं. खूप वर्षांपूर्वी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना टीचरच्या घरी जावं लागायचं. तिथे जाऊन बऱ्याच वर्ष राहावं लागायचं आणि तिथे शिक्षण घ्यावं लागायचं. त्यानंतरनं विलेजेसमध्ये सगळे मुलं एकत्र जमायचे. मग ते डिफरंट एज ग्रुपमधले असायचे आणि ते एकत्र जमल्यानंतरनं एकच टीचर त्या सगळ्यांना शिकवायचे. आणि त्यानंतरनं हळूहळू ब्रिटिश आपल्या इथे आले आणि त्यांनी मॉडर्न स्कूल सिस्टीम तयार केली. आणि त्यानंतरनं आपल्या इथल्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटलं आणि त्यांना हे कळलं की आपली प्रगती ही शिक्षणाशिवाय होऊच शकत नाही. आणि मग हळूहळू आत्ता जशा स्कूल्स आहेत तशा स्कूल्स तयार व्हायला लागल्या आणि मुलं त्या स्कूलमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला लागले. नाव ट्राय दिस. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर्स अँड पेरेंट्स, फाइंड आउट more about the following people. They have done great work in the field of schools and education.
शाळा आणि शिक्षण याविषयी या लोकांनी खूप महान कार्य केलेलं आहे, खूप ग्रेट वर्क केलेलं आहे. हे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महाराजा सयाजी गायकवाड, राजश्री शाहू महाराज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख या सगळ्यांनी शिक्षण या क्षेत्रामध्ये खूप मोलाची कामगिरी बजावलेली आहे. तर या सगळ्यांची माहिती तुम्हाला तुमच्या टीचर किंवा पेरेंट्सकडून मिळवायची आहे. या सगळ्या ग्रेट लीडर्सबद्दल बोलावं तितकं कमीच आहे मुलांनो, पण तरीसुद्धा या सगळ्या ग्रेट लीडर्सची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊयात. महात्मा ज्योतिराव फुले. Mahatma Jyotirao Phule is remembered as the champion of women's education in India. On 1st January 1848, India's first school for girls was started at Bhidewada in Pune by Mahatma Jyotirao Phule and his wife Savitribai Phule. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये सगळ्यात आधी सर्वप्रथम मुलींची शाळा उघडली. पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये. मुलांनो, हे आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या वाईफ सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले वॉज अन इंडियन सोशल रिफॉर्मर, एज्युकेशनलिस्ट अँड पोएट फ्रॉम महाराष्ट्र. शी इज रिगार्डेड ॲज द फर्स्ट फिमेल टीचर ऑफ इंडिया. मुलांनो, सावित्रीबाई फुले या इंडियामधल्या फर्स्ट फिमेल टीचर होत्या. अलॉंग विथ हर हजबंड ज्योतिराव फुले दे played an important role in improving women's rights in India. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुधारणा व्हावी यासाठी खूप मोलाची कामगिरी बजावलेली आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड वॉज द महाराजा ऑफ बरोदा स्टेट फ्रॉम 1875 to 1939. 1875 to 1939 या पिरियडमध्ये बरोदा स्टेटचे महाराजा हे सयाजीराव गायकवाड होते. सयाजीराव गायकवाड हॅड मॅनेज टू ओपन 8 schools फॉर गर्ल्स. सयाजीराव गायकवाड यांनी मुलींसाठी 8 schools चालू केल्या. आणि काय चालू केलं त्यांनी? अ ट्रेनिंग कॉलेज फॉर लेडी टीचर्स ॲज अर्ली 1881. लेडीजसाठी एक लेडी टीचर्ससाठी ट्रेनिंग कॉलेज चालू केलं. आणि स्टार्टिंग इन 1893 ही इंट्रोड्यूस्ड फ्री अँड कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशन. आणि 1893 या इयरमध्ये त्यांनी सगळ्यांसाठी फ्री एज्युकेशन चालू केलं आणि कंपल्सरी एज्युकेशन चालू केलं. त्यांनी प्रायमरी एज्युकेशन सगळ्यांसाठी फ्री केलं आणि ते कंपल्सरी केलं. राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज वॉज द ग्रेट किंग ऑफ द स्टेट ऑफ कोल्हापूर इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर एक स्टेट आहे. त्या स्टेटमध्ये राजश्री शाहू महाराज हे ग्रेट किंग होते. कोणत्या इयरमध्ये होते ते? तर 1894 to 1922. ही इन्स्टिट्यूटेड स्कॉलरशिप प्रोग्राम्स फॉर स्टुडंट्स फ्रॉम द बॅकवर्ड सेक्शन्स ऑफ सोसायटी. जे दलित वर्गामधले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी यांनी स्कॉलरशिप प्रोग्राम्स चालू केले. टू बेअर द एज्युकेशनल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. एज्युकेशन शिक्षणासाठी जो खर्च लागतो तो खर्च काढण्यासाठी यांनी काय केलं? ही टॅक्स्ड ऑफिसर्स, डॉक्टर्स अँड बिझनेसमॅन. ज्यांचे इन्कम बऱ्यापैकी चांगलं आहे अशा लोकांकडून त्यांनी टॅक्स घ्यायला चालू केलं. का बरं टॅक्स घ्यायला चालू केलं? कारण की त्यांना ते सगळे पैसे शिक्षणामध्ये गुंतवायचे होते, शिक्षणासाठी वापरायचे होते. पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई वॉज अ पायनियर इन द एज्युकेशन ऑफ वुमन इन इंडिया. शी फाउंडेड मुक्ती मिशन. द मिशन वॉज लेटर नेम्ड पंडिता रमाबाई मुक्ती मिशन. पंडिता रमाबाई यांनी महिलांच्या अधिकारांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी उल्लेखनीय काम केलं. त्यांनी मुक्ती मिशन नावाची संस्था चालू केली. त्या संस्थेमध्ये त्या निराधार महिलांना, निराधार मुलांना आसरा द्यायच्या. महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे वॉज द ग्रेट इंडियन सोशल रिफॉर्मर who pioneered women's education in India and set up India's first school for widows and first university for women.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे शिक्षणातील योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी पहिली शाळा उघडली ती विडोज म्हणजे कोण, की ज्यांचे हजबंड्स नाही आहेत अशांना विडोज असं म्हणतात. तर अशांसाठी त्यांनी शाळा उघडल्या. फार पूर्वी मुलींचं खूप लवकर लग्न करून दिलं जायचं आणि मग त्या विडोज व्हायच्या. त्यांचे जे हजबंड्स होते ते लवकर देवाघरी जायचे आणि मग त्या खूप लहानपणीच विडोज व्हायच्या. मग त्यांच्या शिक्षणाची सोय ही महर्षी धोंडो कर्वे यांनी केली आणि त्यांनी महिलांसाठी युनिव्हर्सिटीसुद्धा स्थापन केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणवंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून दलित समाजाला शिक्षणाचे दान दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की ज्ञानाशिवाय व्यक्ती आणि समाजाचे नुकसान होते. नॉलेज नसेल तर आपला समाज पुढे जाऊच शकणार नाही. म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिक्षण हे घेतलेच पाहिजे. पंजाबराव देशमुख हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील. स्वतंत्र भारतात म्हणजेच ब्रिटिशांपासून जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती विभागात अंदाजे 1000 म्हणजेच 1000 स्कूल्स त्यांनी ओपन केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांचेही शिक्षण संस्थेमधील योगदान हे खूप मोलाचे आहे. त्यांनीसुद्धा खूप ग्रेट वर्क केलेलं आहे स्कूल्स आणि एज्युकेशन फील्डमध्ये. रयत शिक्षण संस्था इज अन इंडियन एज्युकेशनल ऑर्गनायझेशन फाउंडेड बाय कर्मवीर भाऊराव पाटील इन 1919. मुलांनो, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महाराज सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहू महाराज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख हे सगळे खूप ग्रेट लीडर्स होते आणि त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये म्हणजेच स्कूल्स आणि एज्युकेशन्स या फील्डमध्ये खूप छान काम केलेलं आहे. त्यांच्यामुळे आज आपल्याला आत्ताच्या स्कूल्स दिसत आहेत आणि आपण इतक्या छान पद्धतीने आधुनिक शिक्षण घेत आहोत. Now, do you know, children? Many people were curious to see the annual results of Savitribai Phule School for girls. When the girl who stood first was given a prize, she said, "I don't want a prize, I want a library for the school." This girl used to study until late in the night at home. Jyotirao and Savitribai had arranged to give agriculture and technical education to the children in the school. मुलांनो, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा उघडली होती आणि त्या शाळेतील वार्षिक परीक्षेचा रिझल्ट होता. तेव्हा तो रिझल्ट पाहण्यासाठी अनेक लोक जमले होते आणि ज्या गर्लचा फर्स्ट नंबर आला ती गर्ल काय म्हणाली माहिती आहे, की मला बक्षीस नको आहे, मला शाळेसाठी एक लायब्ररी हवी आहे. ही मुलगी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या स्कूलमध्ये मुलांसाठी ॲग्रिकल्चर म्हणजेच शेती आणि टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच तंत्रशिक्षण या दोन्ही प्रकारच्या शिक्षणाची सोय केलेली होती. आर नॅशनल अँथम वॉज रिटन बाय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. मुलांनो, आपलं जे नॅशनल अँथम आहे जनगण मन, हो की नाही, तर ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. ही हॅड स्टार्टेड अ स्कूल इन बोलपूर इन बेंगाल. त्यांनी बोलपूर इथे जे बेंगॉलमध्ये आहे तिथे स्कूल स्टार्ट केली. द स्कूल वॉज हेल्ड इन द मिस्ट ऑफ ग्रीन ट्रीज मिडस्ट म्हणजे काय तर मध्यभागी, झाडांच्या मध्यभागी अशी त्यांची ती स्कूल होती. कलरफुल फ्लावर्स, चिर्पिंग बर्ड्स अंडर द ब्लू स्कायज. आणि ती स्कूल कुठे होती तर ट्रीजच्या मध्ये होती. तिथे खूप छान कलरफुल फ्लावर्स होते, बर्ड्सचं चिर्पिंग ऐकायला येत होतं आणि स्काय ब्लू स्कायच्या अंडर ते स्कूल त्यांचं होतं. द स्कूल वॉज कॉल्ड शांतिनिकेतन आणि त्या स्कूलला शांतिनिकेतन असं म्हटलं जायचं.
चिल्ड्रन लव्ड दॅट स्कूल व्हेरी मच आणि मुलांना ती स्कूल खूप आवडायची. हाऊ पीसफुल इट वॉज. नो नॉईज ऑर केऑस. नो साऊंड्स ऑफ ऑटोमोबाईल्स. नो क्लॅटर ऑफ हॉर्स कॅरेजेस. तेथील वातावरण किती शांत होते. काही गडबड नाही. केऑस म्हणजे काय तर गडबड गोंधळ. तर तिथे शांतिनिकेतनमध्ये कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ नसायची. साऊंड्स ऑफ ऑटोमोबाईल्स म्हणजेच मोटारींचा आवाज नसायचा. क्लॅटर ऑफ कॅरेजेस म्हणजेच काय तर टांग्यांचा खडखडाट तिथे अजिबात नसायचा. अ स्कूल इन द शेड ऑफ अ ट्री. स्टुडंट्स वर टॉट टू सिंग अँड डान्स. तर मुलांनो, ही शाळा शांतिनिकेतन ही शाळा कुठे होती तर झाडाच्या सावलीमध्ये होती. एका झाडाखाली ही शाळा भरायची आणि तिथे काय शिकवलं जायचं. गाणं शिकवलं जायचं. डान्स शिकवला जायचा. दे वर टॉट आर्ट्स अँड क्राफ्ट्स. चिल्ड्रन पुट अप देअर ओन प्लेज, सॅंग, डान्स्ड अँड लर्न्ड न्यू सब्जेक्ट्स. मुलं तिथे स्वतःचे नाटकं बसवायचे, गाणं म्हणायचे, डान्स करायचे आणि अजूनही काही नवीन नवीन सब्जेक्ट्स, नवीन नवीन विषय ते शिकायचे. चिल्ड्रन फ्रॉम अदर कंट्रीज ऑल्सो केम टू स्टडी हिअर. आणि वेगवेगळ्या देशांच्यातून सुद्धा मुलं या शाळेमध्ये शिकण्यासाठी यायचे. टागोर वॉज अवॉर्डेड द नोबल प्राईज इन 1913. आणि टागोर यांना नोबल प्राईजसुद्धा मिळालं 1913मध्ये. ही गेव द प्राईज मनी टू हिज स्कूल. आणि त्यांनी काय केलं, जे त्यांना प्राईजमध्ये मनी मिळाले होते ते सगळे त्यांनी त्यांच्या स्कूलसाठी देऊन टाकले. महात्मा गांधीज व्ह्यूज अबाउट एज्युकेशन आर इम्पॉर्टंट. महात्मा गांधी यांचे शिक्षणविषयक विचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही लेड स्ट्रेस ऑन द डिग्निटी ऑफ लेबर अँड ऑन लर्निंग बाय डुईंग. महात्मा गांधी हे कशावर भर देत होते तर श्रमसंस्कार आणि स्वतः प्रयोग करून शिकणे अशा गोष्टींवर महात्मा गांधी यांचा भर असायचा. मौलाना आझाद वॉज द फर्स्ट एज्युकेशन मिनिस्टर ऑफ इंडिपेंडंट इंडिया. मुलांनो, हे इथे मौलाना आझाद आहेत आणि ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरनं चे पहिले एज्युकेशन मिनिस्टर होते. ही अपॉइंटेड द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन अँड द सेकंडरी एज्युकेशन कमिशन. He also played an important part in the establishment of the University Grants Commission. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन असते एक, तर त्या कमिशनमध्ये सुद्धा, त्या कमिशनची स्थापना होण्यामध्ये सुद्धा मौलाना आझाद यांचे मोलाचे योगदान आहे. ही फर्मली बिलीव्ड दॅट सायन्स अँड टेक्नॉलॉजी मस्ट बी इन्क्लुडेड इन करिक्युलम्स. सायन्स आणि टेक्नॉलॉजी या दोन सब्जेक्ट्सचा आपल्या अभ्यासक्रमामध्ये समावेश झाला पाहिजे असं त्यांचं ठाम मत असायचं. द 11th of November, the date of his birth, is observed all over the country as National Education Day. पूर्ण देशभरामध्ये नॅशनल एज्युकेशन डे हा त्यांच्या बर्थ डेटला असतो. म्हणजेच त्यांची बर्थ डेट 11th नोव्हेंबर आहे, तर त्या दिवशी आपण सगळेजणं नॅशनल एज्युकेशन डे सेलिब्रेट करत असतो. So that's all for today, children. We will learn many more things about lesson number 19, My School, in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.